Hello everyone, welcome to this channel. This is me, your friend Siddhi Deshpande. Today I have taken one important topic for the discussion is how to improve your English. Yes friend, this is very important topic for today's discussion. Because when I started my YouTube channel, you can check it out. When I started my YouTube channel, I have uploaded many videos on vocabulary, then idioms, phrases, phrasal verbs, preposition and so on. So after that, after so many days, I came to know that, and some of the viewers have suggested me that please ma'am make a video on how we can improve our English. Yes, and this is the core reason for my today's video. In this video, I am going to tell you very important and very basic and some of the very easy tricks so that you can use these tricks and you can enhance your communication skills. Also with these skills also you can improve your English. So without wasting too much of time, we will just start with our video. Today's discussion is how to improve our English, how to improve your English. The first reason is the steps which I have followed, then you guys will definitely follow so that you can enhance your skill. The first step is read the English newspaper daily. So if तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी मुद्दाम मराठीत तुमच्याशी बोलते की इतकंही इंग्लिश नको. जेव्हा तुम्ही सकाळी उठलात तेव्हा पहिल्यांदा तुम्ही न्यूजपेपर बघाल आणि दिवसाची सुरुवात तुमची इंग्लिशपासून झाली पाहिजे. आफ्टर दॅट गुड इंग्लिश बुक्स, यू हॅव टू रीड गुड इंग्लिश बुक्स. अँड द सेकंड इज चाइल्ड बुक्स. तुम्ही बघितलं असेल की जे शाळेतली लहान वयाची मुलांची जी पुस्तकं आहेत ती खूप जास्त सोपी असतात. मी असं म्हणत नाही की दे आर व्हेरी गुड लिटरेचर, लाईक दीज आर नॉट दॅट मच गुड बुक्स, बट इफ यू हॅव टू मेक युअर फंडामेंटल स्ट्रॉंग फॉर these books are very helpful. After that, you have to read rules of the grammar. Actually, I have uploaded many videos on the rules of grammar. You can check it out. After that, daily 5 new words. You have to read while you're reading your newspaper. You came to know the different words which are unfamiliar to you. So you can put it down in your notebook and you can guess the meaning, or you can press it on a dictionary so you can know what is the word meaning is. After that, different variety of materials like genres, different styles, science and fiction. You can read this type of material also to enhance your vocabulary. After that, every day listen some new words and write down in your notebook. Okay? After that, you have to revise it daily. म्हणजे तुम्ही काल काय वाचलं किंवा उद्या आज तुम्ही काय संध्याकाळी वाचलं हे किंवा तुम्ही आज दिवसभरात जे काही वाचलं तुम्ही ते आज संध्याकाळी रात्री झोपताना तुम्ही ते सगळे रिवाइज करणार आहात. जर तुम्ही रिव्हिजन केलं तर तुम्हाला ते खूप सोपं जाईल. त्याच्यानंतर लिसन केअरफुली व्हॉट द स्पीकर इज सेइंग. तुम्ही समोरच्या माणसाला बोलताना खूप ऐका. खूपदा असं होतं की आपण समोरच्या माणसाला बोलताना पण ऐकतच नाही. त्यामुळे इंग्लिश बोलताना आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतो. सो दॅट यू हॅव टू लिसन व्हेरी केअरफुली व्हॉट द स्पीकर इज सेइंग. अँड आफ्टर दॅट यू हॅव टू रिपीट दॅट सेंटेन्स. त्याला मराठीमध्ये आपण पोपटपंची असं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये पॅरटिंग असं म्हणतात. यू हॅव टू रिपीट दॅट सेंटेन्स इन अगेन अँड अगेन टू एनहान्स युअर वोकॅबलरी स्किल्स. आफ्टर दॅट यू हॅव टू यूज सम वोकॅब बिल्डिंग ॲप्स इन युअर फोन. आणि त्याच्यामध्ये खूप सारे गेम्स, मी कुठल्याही ॲपचं प्रमोशन करत नाही आहे, पण खूप सारे ॲप्स असे असतात की त्याच्याने तुमचं प्रमोशन होऊ शकतं. त्याच्याने तुमचं जे प्रमोशन इन व्हॉट सेन्स मी म्हणते की तुमचं जे एन्हान्समेंट आहे वोकॅबलरीचं ते एन्हान्स होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही वोकॅबलरीचे जे ॲप्स आहेत ते वापरा, किंवा मग तुम्ही गेम्स खेळा, ग्रामरचे गेम्स. असे खूप सारे इंग्लिशमध्ये ॲप्स आहेत की त्याने तुमचं वोकॅब, यू कॅन बिल्ड द वोकॅब, यू कॅन म्हणजे तुम्ही सगळ्या पद्धतीने वापरू शकता. आफ्टर दॅट पण ते जे सोर्सेस आहेत दॅट शुड बी द रिलायबल, वेदर मे बी दे कॅन मे बी द ऑफलाईन ऑर ऑनलाईन, डझंट मॅटर मच, बट दे हॅव टू बी रिलायबल. ओके. त्याच्यानंतर यू हॅव टू राईट समथिंग इन इंग्लिश. एव्हरी डे तुम्हाला काहीतरी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. ओके, लेट्स टेक वन एक्झाम्पल की G20चं एक्झाम्पल घेतलं. अप टू नोव्हेंबर 2023 इंडियाकडे प्रेसिडेन्सी आहे G20ची.
मग एखादा तुम्ही टॉपिक घ्या किंवा तुम्ही कुठला पण एखादा टॉपिक घ्या, त्या टॉपिकमध्ये तुम्ही विचार करा की मी या एसेमध्ये काय लिहू शकतो किंवा राईट वन आर्टिकल ऑन द गिवन टॉपिक, सो दॅट व्हॉट विल हॅपन यू कॅन थिंक इन इंग्लिश. की मला आता असं वाक्य लिहायचं, सपोज मला काहीतरी लिहायचं आहे तर मी आय विल थिंक इन इंग्लिश, देन आय विल राईट इट डाऊन. सो तुमचं थिंकिंग पॉवर खूप जास्त वाढेल. दिस विल एन्हान्स युअर थिंकिंग स्किल. सो दॅट आय एम गिविंग एम्फसिस की यू हॅव टू राईट इट डाऊन समथिंग डेली. काहीही लिहा तुम्ही, अगदी 10 वाक्य लिहा, डझंट मॅटर मच, बट यू हॅव टू राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर रिवाइज व्हॉट यू लर्न अँड मेक सेंटेन्सेस ऑन देम. म्हणजे आज दिवसाभरात जर माझा एखादी तुम्ही व्हिडिओ बघितला, मी सपोज मी नाऊन शिकवलं आहे और मी प्रनाउन शिकवलं आहे, ॲडवर्ब शिकवलं आहे, तुम्ही ते बघा. त्याच्यानंतर मी कसे सेंटेन्सेस बनवलेले आहेत आणि आफ्टर दॅट यू राईट युअर ओन. तुम्हाला ते जास्त चांगलं जमेल. त्याच्यानंतर लर्न बेसिक. हाच माझा पॉईंट होता आत्ता. मी याच पॉईंटवर तुमच्याशी आत्ता बोलले की माझं या चारही याच्यावरती किंवा जे पार्ट ऑफ स्पीच आहे, एंटायर पार्ट ऑफ अ स्पीच, याच्यावरती माझे व्हिडिओज ऑलरेडी आहेत. यू कॅन चेक इट आउट आणि तुम्ही ते होमवर्क म्हणून ट्राय करा. त्याच्यानंतर तुम्ही सेंटेन्सेस वगैरे बनवा. डेफिनेटली इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. लिसन अँड लर्न द डिफरन्सेस ऑफ अ कन्फ्युजिंग वर्ड. देर आर मेनी कन्फ्युजिंग वर्ड्स. मग त्याचं सेंटेन्सेसमध्ये तुम्ही कसं वापरणार याच्या आधी यू हॅव टू नो दॅट वर्ड्स मीनिंग फर्स्ट. तुम्हाला मीनिंग जर माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. आता हे 4 वर्ड्स आहेत. पहिलं आहे होमोग्राफ्स, त्याच्यानंतर आहे होमोनेम्स, नंतर आहे होमोफोन्स आणि आहे हेट्रोनेम्स. आता या 4ही वर्ड्सचे काय मीनिंग्ज असतील मी आज होमवर्क म्हणून देईल तुम्हाला. हे 4ही याचे मीनिंग जे आहेत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करा आणि त्याचं विथ एक्झाम्पल्स पण तुम्ही करा, म्हणजे तुमचा तेवढाच व्होकॅब्युलरीचा अभ्यास वाढेल. ठीक आहे. मी सांगेलच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच्या सगळ्याचे मीनिंग्स आणि याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स वगैरे, एक्झाम्पल्स सकट घेऊन मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल. आणि अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज लेट मी नो इन अ कमेंट सेक्शन. मला आवडेल तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करायला. कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या किंवा मला हे अडलं आहे, हे ते अडलं आहे असं तुम्ही सांगा. डेफिनेटली मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर यूज द प्रॉपर वर्ड ऑर्डर. म्हणजे आता सपोज एक्झाम्पल घेतलं मी आय लाईक टू स्विम घेतल्यानंतर मी आधी एसच वापरेल. एस म्हणजे सब्जेक्ट, एस फॉर सब्जेक्ट, व्ही फॉर ऑब्जेक्ट आणि ओ फॉर ऑब्जेक्ट. ऑब्व्हियसली इंग्लिशमध्ये एस प्लस व्ही प्लस ओ अशा 3 फॉर्ममध्येच आपण वापरतो. ठीक आहे. तर मग या 3 फॉर्ममध्ये वापरल्यानंतर व्ही प्लस एस प्लस ओ असं नसतं. ते ॲक्च्युली या सेन्समध्ये जर तुम्ही एस प्लस व्ही प्लस ओ असं वापरलं तर मग ते जास्त बेटर असतं. लेट्स टेक एन एक्झाम्पल नाव. एस प्लस व्ही प्लस ओ हा फॉर्म असतो. आता टेन्सेस जर तुमचे क्लिअर असतील किंवा माझ्या टेन्सवरती पण व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता की एस प्लस व्ही प्लस ओ जेव्हा असतं दिस इज कॉल्ड व्ही. दिस इज द सेंटेन्स स्ट्रक्चर इन इंग्लिश. एस प्लस जर व्ही प्लस एस प्लस ओ असेल तर त्या वाक्याला काहीच अर्थ नाही आहे. कळालं का? त्याच्यामुळे एस प्लस व्ही प्लस ओ हे तुमचं प्रॉपर कनेक्शन असलं पाहिजे. हे तुम्हाला प्रॉपर जमलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सतत कोणाला तरी ऐकलं पाहिजे. हाऊ दॅट पर्सन इज स्पीकिंग इन इंग्लिश. त्याचं व्होकॅब्युलरी कसं आहे, त्याचं बोलण्याचं कम्युनिकेशन स्किल किती इफेक्टिव्ह आहे हे असलं पाहिजे. कारण आय थिंक द ग्रामर इज अ कोअर लँग्वेज. What I feel about the language is grammar is a very core language and there are no rules and convention that in this manner we have to implement the language or we have to speak in a specific language, but we have to implement some specific rules of a grammar so that after that chat in English. आपण जर फ्रेंडसोबत बोलतो किंवा आपण कोणासोबतही बोलतो आहे तर उद्या तू माझ्यासोबत येशील का किंवा उद्या आपण भेटूया का, याच्याऐवजी टुमॉरो कॅन वी मीट अप असं आपण म्हणू शकतो. कॅन वी मीट, डू यू हॅव टाईम असं तुम्ही म्हणू शकता. त्याचा प्रॅक्टिस होईल तुम्हाला. रेकग्नाइज द सिच्युएशन सो दॅट यू कॅन एक्सप्रेस युअर फिलिंग्स व्हेरी इफेक्टिव्हली. तुम्ही तुमचं फिलिंग्स, तुम्ही आधी सिच्युएशनचा अंदाजा घ्या की तुम्हाला एखाद्या सिच्युएशनमध्ये नेमकं काय बोलायचं आहे. If you know the situation better, then you can then express your feelings very effectively, I think. पुढचं आहे conjugate the words properly. Conjugate the words properly म्हणजे आता भरपूरदा असं होतं की हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे
आता कॉन्जुगेशन्स तुम्हाला माहिती असेल, कंजंक्शन्स आपण त्याला म्हणतो, बट आहे, त्याच्यानंतर ऑर आहे, नीदर ऑर आहे. आता जर हे सपोज सेंटेन्स 1 आहे आणि हे सेंटेन्स 2 आहे, ओके, तर मग हे सेंटेन्स 2, आता सपोज आपण बट वापरलं, आय वॉन्ट टू गो टू मुंबई बट माय एक्झाम्स आर देअर. येस, आपण आता जर हेच सेंटेन्स आपण घेतलं, आय वॉन्ट टू गो टू मुंबई बट माय एक्झाम्स आर देअर. माय एक्झाम्स आर देअर बट आय वॉन्ट टू गो टू मुंबई असं येईल का? बट आपण कधी वापरतो? बट नंतर ऑब्व्हियसली एखादं रिझन असतं तेव्हा आपण बट वापरतो. जर तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहिती असतील तर आणि तरच तुम्ही ते बोलू शकता. याच्यासाठी तुमचं पार्ट्स ऑफ अ स्पीच मी मगाशी म्हणाले तसं ते तुमचं क्लिअर हवं आहे. त्याच्यानंतर तुमचं पंक्च्युएट प्रॉपरली म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स असतात. त्याच्यानंतर हे आहे एक्सक्लेमेशन मार्क आहे, त्याच्यानंतर आहे क्वेश्चन मार्क आहे किंवा हे वाले मार्क्स आहेत, कोलन्स आहेत किंवा फुल स्टॉप आहे. ठीक आहे, फुल स्टॉप आहे. आता हे एक्सक्लेमेशन मार्क हे वेगळं फिलिंग आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे वी आर आस्किंग समथिंग टू समवन. म्हणजे तुला भूक लागली का, आर यू हंग्री, किंवा डू यू वॉन्ट टू गो समवेअर, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो क्वेश्चन असतो. जर तुम्हाला प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स इफ यू ऑल नो तर म्हणजे तुम्हाला खूप जास्त इझी जाईल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे प्रॅक्टिस एव्हरी डे. दिस इज द लास्ट स्लाइड ऑफ अवर टुडेज लेक्चर. एव्हरी डे यू हॅव टू प्रॅक्टिस. तू काहीही कितीही झालं, नो मॅटर वॉट द सिच्युएशन विल बी, बट यू हॅव टू कन्सिस्टंट अबाउट युअर एम की नाही मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंच आहे आणि आय विल डेफिनेटली इम्प्रूव्ह. सो हे जे टेक्निक्स होते विच आय हॅव यूज टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इझी जाईल. डेफिनेटली तुम्ही करा. ऑल द बेस्ट. माय विशेस आर ऑलवेज विथ यू. आणि इफ यू हॅव एनी डाउट्स डू लेट मी इन कमेंट सेक्शन. डेफिनेटली आपण त्या नक्कीच सोडूया. थँक्यू. बाय बाय. कीप रिवायझिंग. कीप स्टडिंग. बाय.